सर्व शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर आलेली आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही हप्त्यांचे मिळून एकत्र 6,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. नमोचा हप्ता रखडला होता. आता याचे कारण देखील सरकारने सांगितले. निवडणुका मागे आलेल्या होत्या हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. निवडणुका झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन देखील झालं. अशा भरपूर परिस्थिती उद्भवल्या होत्या की त्यामुळे नमोचा हप्ता वितरित करण्यामध्ये आला नव्हता. परंतु अखेर आता शासनाच्या माध्यमातून निर्णय झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल 6,000 रुपयांचा आकडा आता जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारने सांगितल्यानुसार देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मोठा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. केंद्राचा 22वा हप्ता जो की पीएम किसान योजनेचा आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता वितरित केला जात आहे. राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये जमा देखील होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही रक्कम तर शेतकऱ्याला मिळणार, परंतु सरकारने सांगितलं आहे सर्व शेतकऱ्याला निधी भेटणार नाही. म्हणजे की स्पष्टपणे सरकारने सांगितलंय आज फक्त काहीच निवडक जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आज खरोखर तुमची लॉटरीज लागली आहे बघा असे म्हणावे लागेल. राज्य आणि केंद्र सरकारने 7,200 कोटीचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे. बघा आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरण प्रक्रिया सुरू होत आहे. म्हणजे की तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी असणार आहे. बघा 12 वाजल्यापासून वितरण प्रक्रिया सुरू होणार आणि रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील होणार. म्हणजे की 12 वाजल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायला सुरुवात होईल आणि मोबाईलवर मेसेज देखील येणार की तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये क्रेडिट झाले. प्रत्येकी 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सरकारच्या माध्यमातून सुरुवात देखील होईल. येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलचा मेसेज वाजणार आहे. तो मेसेज तुम्ही नक्की तपासून घ्यायचा आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे. सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या सध्या फिरत आहेत, ज्या आता थांबल्या देखील आहे. आज सरकारने सर्व शंका शेतकऱ्यांच्या दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता आता देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचे वातावरण पसरत आहे. कारण की बघा, एक तर नमोचा हप्ता भरपूर दिवसापासून रखडला होता आणि भरपूर दिवसापासून अशा बातम्या देखील येत होत्या. यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती म्हणजे की सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या येत होत्या की नमो शेतकरी योजना ही बंद झाली. म्हणजे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे नमो शेतकरी ही योजना कधीच बंद होणार नाही. म्हणजे की बघा याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, जोपर्यंत महायुती सरकार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी योजना ही सुरूच राहणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये देखील आलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय नियोजनानुसार निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे. आज 36 जिल्ह्यामध्ये निधी भेटणार नाही. आज वितरण होणार नाही. फक्त आज महाराष्ट्रामधील 18 जिल्ह्यामध्ये निधी वितरण पार पडणार आहे. कारण की सरकारने या ठिकाणी 2 टप्पे जाहीर केलेले आहे. बघा पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड सरकारने केलेली आहे. तेथे आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन असून त्यांना देखील लवकरच पैसे मिळणार. आज आपण पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी सविस्तरशी पाहणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण यादी पाहून घ्यायची आहेत. कारण की यादीत नाव असेल तरच तुम्हाला निधी मिळणार. बघा, नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी खूप मोठा आधार ठरणार आहे. आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा देखील होऊ शकतो. बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यांसारख्या जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत कठीण होती. अशावेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता चिंता करू नका. शेतकऱ्यांसाठी हा निधी सरकारकडून आता वितरित केला जात आहे. आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर अशी आहे, तुम्हाला प्रत्येकी 2,000 रुपये मिळत होते, परंतु आता तुम्हाला 3,000 रुपये देण्यात येणार. म्हणजे की टोटल असे 6,000 रुपये आज तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, परंतु सरकारने सांगितल्यानुसार जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी सरकारने अपात्र ठरविले आहे. एकाच कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती लाभ घेतात.
आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, कधी-कधी अशी देखील परिस्थिती उद्भवते, एकाच कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतात. नवरा-बायको, मुलगा-मुलगी असे 4 व्यक्ती असतात. तर अशामध्ये होतं काय, नवरा-बायको असे दोघं जण हे एकच आहे, एकच कुटुंब आहे. पहा तर हे या ठिकाणी काय करतात, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा लाभ सुरू. पीएम किसान योजनेचा लाभ सुरू. तर सरकारने सांगितलं आहे, राज्याअंतर्गत मिळणारी योजना म्हणजे की बघा, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना. बघा, यापैकी 2 योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ या ठिकाणी महिलांना मिळणार. परंतु बघा, आत्तापर्यंत काय स्पष्ट सरकारने केलेलं नाही. परंतु सध्यापुरता तर लाभ मिळू शकतो, परंतु भविष्यामध्ये हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा, भरपूर शेतकऱ्यांनी या ठिकाणी चुकाही केलेली आहे. बघा, ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर आयडी कार्ड काढले होते त्यांना आज हप्ता मिळणार नाही. सरकारने 2.25 लाख बनावट लाभार्थी योजनेमधून बाहेर काढले आहे. मात्र जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्याच खात्यामध्ये येणाऱ्या 5 तासामध्ये 6,000 रुपयांचा निधी जमा होतोय. तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये आहे का हे नक्कीच तपासून घ्या. जर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यासह अमरावती, वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. तेथील अकोला, अकोट, बघा, भातुकली आणि कारंजा या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे. या पात्र बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे. अगदी 5 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की धाराशिव जिल्ह्यामधील. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, आष्टी, पाटोदा आणि माजलगाव या तालुक्यांच्या याद्या बँकांना मिळाल्या आहे. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिखली, शेगाव आणि तळोदा या भागातील पात्र शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तर हा लाभ नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या 5 तासांच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे. अशी माहिती सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणातील रायगड, बघा, या ठिकाणी जिल्ह्यामधील अलिबाग आणि बघा, मानगावचा समावेश यामध्ये करण्यामध्ये आला आहे. तसेच लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर या तालुक्यांसाठी देखील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून आज आलेली आहे. बघा, प्रशासनाने 18 जिल्ह्याची यादी आज या ठिकाणी सांगितली आहे. आता राहिलेल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं, चिंता करायची नाही. कारण की बघा, पुढे सरकारच्या माध्यमातून कदाचित 5 दिवसांनी किंवा 1 हप्त्यांनी पुन्हा यादी येणार. नंतर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा, ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही त्यांनी काळजी करू नका. कारण बघा, सरकारच्या माध्यमातून याद्या येणारच आहे. कोणत्याच फोनवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत अशी मेसेजची वाट बघा. शेतकरी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.